आणि पोलीस स्टेशनमध्ये फक्त तो जामीन होणार, तर असे प्रकार वाढतच राहणार. बरोबर आहे, प्रकार वाढू नये असं म्हणणं. आणि एका बाजूला तुम्ही म्हणताय सरकारनं कारवाई करावी. सक्षणा सलगरजी, अहो कारवाई न केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती ही विरोधकांच्या मनात सातत्यानं आहे. सरकार ते सगळं काही गंभीरतेनं बघतंय का? तशा प्रकारची कारवाई होणं अपेक्षित आहे. सक्षणाजी, मी तुम्हाला सांगते, महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यापासून, तिघाडी सरकार, हा ऑटो रिक्षा आल्यापासून, तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करतो, अशी भूमिका चाललेली आहे. काय हो, याच्या अगोदर 1.5 वर्षाखाली जेव्हा असीमजी सरोदे, निखिलजी वागळे यांना पुण्यामध्ये काही अशाच कार्यकर्त्यांनी, नाठाळ भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे गेला होता कायदा सुव्यवस्था? एक कुणाल कामरा जे स्टँडअप कॉमेडियन आहेत, त्या मुलाने, त्या व्यक्तीने, व्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये, कारण देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो, त्याच्यात काय गुन्हा केला होता एका कवितेने? तेव्हा तुम्ही त्याचं कार्यालय फोडता, त्याचा स्टुडिओ फोडता, त्याला महाराष्ट्रातून हाकलून द्यायची भाषा करता, तुम्ही त्यांना धमक्या देता, तेव्हा महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था कुठे डांबून ठेवला जातो? हा माझा प्रश्न आहे माननीय देवेंद्र फडणवीसांना. आज प्रवीणजी गायकवाड मराठा सेवा संघ म्हणून आम्ही इथं बोलायला आलेलो नाहीये. महाराष्ट्राची अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवींचा हा महाराष्ट्र आहे. मला याच्यावरती बोलायचं. आम्ही बोलत असताना, तुम्ही बोलत असताना आम्ही बोलत नव्हतो, आम्ही बोलत नव्हतो, त्यामुळे तुम्ही ऐकून घ्यायची भूमिका ठेवा. ही कसली पद्धत आहे? आज गाडी मधून काढून तुम्ही प्रवीणजी गायकवाडांना जीव घेणं हल्ला केला. मी आपल्याकडे येणारच आहे. आज अनेक मान्यवर प्रत्येकाला बोलायची संधी दिल्यात, मग नंतर आपल्याला पुन्हा एकदा त्या डिबेटकडे वळायचं. भाजपाचे जे आहेत त्यांना विनंती आहे, पत्रकार साहेब जरा थांबा, आता तुम्ही प्रवक्ते झालेले आहात, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जरा बोलू द्या. माझं असं मत आहे, महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय. काय हो, जेव्हा आमच्या धनगर कार्यकर्त्यांनी विखे पाटलांना भंडारा लावला, तेव्हा कुत्र्यासारखी मारहाण केली तुम्ही. महाराष्ट्र विसरलेला नाहीये. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आणि तुम्ही काय कायदा सुव्यवस्थेची भाषा बोलताय? आज प्रवीण दादा गायकवाड असतील, शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवींचा विचार मांडतायत ना, समतेचा विचार मांडतायत, जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे. काय कोणाच्या पोटात दुखतंय? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? ही कसली पद्धत आणलेली आहे, कसली अराजकता माजलेली आहे? कुठेतरी 2 पावलाचे संतोष अण्णा देशमुखांच्या प्रकरणात काय झालंय? कुठे आहे कृष्णा आंधळे? कशाला बोलायला लावताय? वाभाडे काढले बरं सक्षणाजी, आपण सरकारवरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले, त्याचे उत्तर मी घेणार आहे. मात्र लक्ष्मणजी आपल्याकडे येतो. लक्ष्मण हाके ओबीसी नेते देखील आपल्याबरोबर आहेत. लक्ष्मण हाकेजी, संभाजी ब्रिगेड आणि शिवधर्म प्रतिष्ठान